14 ऑक्टोबर 1956 ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. हा दिवस धर्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी दीक्षाभूमीवर नेमकं काय झालं होतं, त्या दिवशीचा घटनाक्रम, इतिहास आणि परिणाम आणि मुळात बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला, या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा पट खूप मोठा आहे. ते वकील होते, विद्वान होते, सामाजिक चळवळीत अग्रेसर होते. मात्र त्यांच्या कार्याचा लसावी काढायचं झाल्यास दलित समाजाच्या व्यक्तींना मनुष्याचा दर्जा मिळवून देणं, त्यांचा आत्मसन्मान वाढवणं आणि आत्मउद्धार करण्यास समर्थ करणं ही त्यांच्या आयुष्याचे मुख्य कार्य होते. हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन करणे, हिंदू धर्माची मानहानी आणि अवनती रोखणे आंबेडकरांना अपेक्षित होते. मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती. अहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेवर आसूड ओढले होते. शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार 14 ऑक्टोबर 1956 रोजी केला. मात्र हिंदू धर्मातील अनेक गोष्टी आयुष्यभर खटकत असताना आयुष्याच्या अगदी शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केला नाही. महाडचा सत्याग्रह झाला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच अनेक उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी SM जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशीही चर्चा केली. अनेक वर्तमानपत्रे काढली. त्यातून सुवर्ण समाजाचं प्रबोधन केलं. 1942 पासून तर ते राजकारणातही होते. त्यांनी घटनाही लिहिली, घटनेत सगळ्यांना अधिकारही दिले, तरीही त्यांचं समाधान झालं नाही. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हिंदू धर्मावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. मे 1956 मध्ये बाबासाहेबांनी एका चॅनलवरती इंटरव्ह्यू दिला होता. इंटरव्ह्यूचा विषय होता, मला बौद्ध धर्म का आवडतो. या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले की मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात. बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो, तो मला अंधश्रद्धा आणि अशुद्धता शिकवत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्वे शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याचीच आवश्यकता आहे. 1955 नंतर त्यांची तब्येत ढासळत चालली होती. कोणत्याच उपचारांचा त्यांना फायदा होत नव्हता. त्याच काळात बौद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाचे कामही त्यांचे सुरू होते. आपण हयात असतानाच हे पुस्तक प्रकाशित व्हावं अशी त्यांची इच्छा होती. 24 मे 1956 ला आपण ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. बाबासाहेबांची प्रकृती खंगतच चालली होती. आपल्या समाजाच्या लोकांसाठी आपण काहीच करू शकलो नाही अशी बोस त्यांना लागली होती. राहिलेल्या अनेक गोष्टी त्यांना करायच्या होत्या. दीक्षा समारंभ कुठे करायचा यावर चर्चा सुरू झाली आणि तेव्हा बाबासाहेबांनी नागपूर हे स्थळ निवडलं. बौद्ध धर्मीय नागलोक यांची ती पुण्यभूमी आहे. त्यामुळे बौद्ध धर्माचं चक्र गतिमान करण्यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली. जर सर्व भक्तांनी धर्मांतर केलं नाही तर कसं, ही भीती एकाने व्यक्त केली. तेव्हा आता धर्मांतराचा विषय पुढे ढकलू शकत नाही. ज्यांना माझ्याबरोबर धर्मांतर करायचं आहे त्यांनी ते करावं, असं बाबासाहेब म्हणाले. 23 सप्टेंबर 1956 ला त्यांनी एक पत्रक काढलं आणि 14 ऑक्टोबर 1956 ला आपण धर्मांतर करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यासाठी तेव्हाचे सर्वात वयोवृद्ध भिक्षू महास्थिवर चंद्रमणी यांना पाचारण करण्यात आलं. आंबेडकर आणि त्यांची पत्नी 11 ऑक्टोबरला नागपुरात आले. बाबासाहेब नागपूरला आल्याचे कळताच अस्पृश्य वर्गाचे अनेक लोक 1 वीक पासून नागपुरात येऊ लागले. अनेकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी केले होते. बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार अशा घोषणा नागपुरात घुमायला लागल्या होत्या आणि शेवटी तो दिवस उजाडला. 14 ऑक्टोबरला सकाळी बाबासाहेब उठले आणि कोरा करकरीत पांढरा लांब कोट, पांढरा सरदा, पांढरी धोतर परिधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी श्याम हॉटेल मधून दीक्षाभूमीवर यायला निघाले आणि ते व्यासपीठावरती उभे राहिले. व्यासपीठावरच्या एका टेबलावर बुद्धांची लहान मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यांच्या बाजूला 2 वाघ होते. व्यासपीठावर धर्मोपदेशक बसले होते. समारंभाची सुरुवात एका मराठी गीताने झाली. नंतर 4 भिक्षुकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नीकडून बौद्ध धर्मांचे मंत्र म्हणून घेतले. जीव हत्या, चोरी करणे, असत्य भाषण, अनाचार आणि मद्य यापासून अलिप्त राहण्याविषयी पंचशील म्हणून घेत असताना 3 लाखांचा समूह तो सोहळा तन्मयतेने पाहत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शपथ घेताना बुद्धांच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने नतमस्तक झाले होते. भगवान बुद्धाच्या चरणी मस्तक
ठेवून 3 वेळा वंदन केले. बुद्धमूर्तीला कमलांचा पुष्पहार व्हायला. हे झाल्यानंतर आंबेडकरांचे बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं घोषित करण्यात आलं. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर की जय, भगवान बुद्ध की जय असा जय जयकार करण्यात आला आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर बाबासाहेबांचे सीमोल्लंघन झाले. हा सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी घोषणा केली की मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू देवतांचा भक्त उरलेला नाही. मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोटीने पाळीन. बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्वाप्रमाणे माझं आयुष्य क्रमीन. त्यानंतर ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी उभं राहावं असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. जनतेचा तो समुदाय उभा राहिला आणि त्यांना 5 शपथा, पंचशील आणि 22 शपथा म्हणायला सांगितलं. त्या दिवशी जवळजवळ 3 लाख लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्या 22 शपथा तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर त्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.